नमस्कार. मी निखिल दिनकर नाळे, गाव राजापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सध्या मी फलटण येथे राहतो. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या काही वर्षांपासून म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमान, दहिवडी पोलीस प्रशासनातील चंद्रहार खाडे, कोरेगाव DYSP ऑफिसच्या DYSP राजश्री सिद्धप्पा तेरणे, तेथील PSI सुधीर विष्णू बनकर, तेथील काही कर्मचारी कोमल शिंदे, ज्ञानेश्वर यादव वगैरे इतर काही जण, पुशेगाव पोलीस प्रशासनातील प्रणिता वाघ, राजापूर गावचे जे पोलीस प्रशासनात काम करतात सचिन घनवट, कोरेगाव पोलीस प्रशासन, त्याचबरोबर माझे नातेवाईक मौजे वडले वांजाळे वस्ती तालुका फलटण येथील माझे सख्खे चुलते साहेबराव गणपत नाळे, त्यांची पत्नी वंदना साहेबराव नाळे, त्यांच्या मुली वर्षा साहेबराव नाळे, ऋतुजा साहेबराव नाळे, मुलगा प्रतीक साहेबराव नाळे, त्याचबरोबर राजापूर गावचा माझा मामा शिवाजी कृष्णा घनवट, जो मुंबई पोलीसमधून रिटायर झालेला आहे. माझा दुसरा मामा मोहन कृष्णा घनवट, जो मुंबई BST ड्रायव्हर रिटायर झालेला आहे. त्याची बायको म्हणजे माझी सख्खी मामी मीराबाई मोहन घनवट, त्याचा मुलगा नवनाथ मोहन घनवट, त्याचबरोबर इतर काही नातेवाईक श्रीकांत विनोद घनवट, शुभम विनोद घनवट, विनोद शामराव घनवट, संगीता विनोद घनवट, हे सर्व लोक एकत्र मिळून संगनमताने मला प्रचंड त्रास देत आहेत. यांनी माझा प्रचंड मानसिक छळ केलेला आहे. यांच्यापासून माझ्या जीवितात धोका आहे. भविष्यात माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास हे सर्व लोक जिम्मेदार असतील. आमच्या एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित प्रॉपर्टीतील जो मला कायदेशीर मिळणारा हिस्सा आहे तो यांना पाहिजे आहे, तो मला मिळू द्यायचा नाही. म्हणून मला संपवण्यासाठी हे सर्व लोक प्रयत्न करत आहेत. तसेच इतर काही नातेवाईकसुद्धा अप्रत्यक्षपणे मला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकरणाची मी बऱ्याच वेळा सातारा SPंच्याकडे तसेच इतर वरिष्ठांकडे तक्रारी दिलेल्या आहेत, तरीही मला न्याय मिळत नाही. या समाजात माझ्यासारख्या निराधार मुलाला न्याय मिळत नाही. माझे मागे पुढे पाहणारे कोणीही नाही. माझी आई 27 सप्टेंबर 2018 मयत झालेली आहे. माझे वडील माझा लहानपणापासून सांभाळ करत नाही. मी एकटाच फलटणमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहतो. याचाच फायदा हे सर्व लोक घेत आहेत. आजपर्यंत माझ्यावर झालेल्या अन्यायाची सर्व सविस्तर माहिती मी लवकरच आपल्याला देणार आहे. धन्यवाद.